आज शेतीमध्ये दिवस जातो का काय? संतोष बोराटे बारामती. मित्राचा भाऊ दारू पेत होता. कोण मित्र तुझा? मित्राचा भाऊ. तो एवढा प्यायचा की 2-3 क्वार्टर रोजच्या प्यायचा. आणि नंतर तो मला हे औषध देणार. मग तो माझ्याकडे घेऊन आला त्याला दिलं औषध. त्याला काय म्हणजे खरं वाटत नव्हतं. तो इतर ठिकाणाहून ते घरातून बऱ्याच वेळा ऍडमिट होता. जाऊन आला की येताना कधी कधी घेऊन यायचा. बरेच पैसे पण घालवले. त्यांनी मग मित्रांनी चॅलेंज केलं मला की याची दारू सोडून दाखव, तुला मी जेवढे पैसे आतापर्यंत घालवले तेवढे डबल देतो. मी म्हणलं मला काय पैसे नको, त्याची सुटली यातच माझं आशीर्वाद मला मिळतील. मग त्याला मी सकाळ सकाळचं बोलवलं. आंघोळ झाल्यानंतर की स्प्रे मारला, नंतर दुपारी मारला, नंतर संध्याकाळी मारला. परत त्यांनी घरच्यांना म्हणजे चुकवून गेला आणि पिऊन आला पहिल्या दिवशी म्हणजे त्याला जे चढत होती ती तेवढी चढली नाही. आणि दुसऱ्या दिवशी परत स्प्रे केला पिऊन आल्यानंतर. पण ते अर्ध्या तासात पिलेला उतरली होती. परत ना प्यायला गेला. असं म्हणतात पिऊ नको, असं तुला म्हणजे पिऊ वाटत असेल ते जरा इग्नोर कर. त्याला मग मी काय केलंय की मग ती पण अगोदर प्यायला लावला, नंतर स्प्रे करायचो आणि नंतर 2-3 दिवसांनी एचएल केला. आणि त्याच्या म्हणजे पिण्याच्या त्या दिवसात त्याचा डिवोर्स पण झाला. आणि आर्थिक नुकसान किंवा आईचं वगैरे म्हणजे जास्त डिप्रेशन मध्ये गेलेली ह्या गोष्टी खूप झालेल्या होत्या. आर्थिक म्हणजे खूप म्हणजे बिकट अवस्था झाली. 1 महिन्याभराने परत मग त्यांनी बंदच पूर्ण केलेलं. 1 महिन्यात पूर्ण म्हणजे स्टेप बाय स्टेप मारत गेल्यामुळे. पण रोजचं 3 वेळा स्प्रे होता. मग नंतर महिन्याभराने त्याचं ते आम्ही सगळे होऊन गेलो त्याच्या बायकोकडं, समजून सांगितलं आणि आईला पण समजून सांगितलं सगळं आता व्यवस्थित आहे. बेस्ट वे म्हणजे आपण म्हणतो की दारू पिणारा खराब असतो, खराब नाही तर त्याच्या पाठीशी उभं राहणं आपलं काम आहे. त्याच्यातून आपले ब्लेसिंग मिळाले. म्हणजे एकामुळे 3 जीव व्हेरी गुड. कळलं तुम्हाला काय बोलले? त्यांच्या मित्राचा भाऊ दारू पीत होता. त्या मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झालं आणि त्याच्या वाईफ आणि त्याला सोडून गेल्या होत्या. तिने स्प्रे दिला. पहिले 2-3-4 दिवस तो पीकच राहिला. हळूहळू कमी आला. 1 महिन्यात पूर्ण व्यसनमुक्त झाला. हे तिच्या मुलीला वाईफला जो कन्व्हेन्स केलं आणि परत त्यांना तिच्या घरी आणले आणि तो संसार सोडीत लावलेला आहे. जोरदार टाळ्या. मला स्वतःला होता. पहिल्या ट्रेनिंगला मी आलो त्यावेळेस हरिसरांच्या माध्यमातून मी जॉईनिंग झाली. मला स्वतःला HbA1c माझा 12 होता. 12 होता. माझं 46. आणि जेवणानंतर माझी शुगर असायची 450. जेवणाच्या अगोदर 250 अशी असायची. आणि मी सकाळचं फक्त औषध घ्यायचो. बँकिंगमध्ये आहे मी जॉबला. आणि सकाळचं औषध घ्यायचो नेहमीप्रमाणे. संध्याकाळी नव्हते, एकच टाइम घ्यायचो. 5 ml घ्यायचो आणि टी पण घ्यायचो जाताना. संध्याकाळी दोन्ही पण घेत नव्हतो. तर माझं 1 महिन्याच्यात HbA1c 6 वर आलेलं. 5 ml एकदाच घेऊन आणि संध्याकाळी जमतच नव्हतं. हे जाण्याचं टाइम होतं पण यायचं माझं टायमिंग नव्हतं. 10-11 वाजता. आणि असं करत करत माझं 4.5 महिन्यात गोळ्या मी स्वतःहूनच बंद केल्या. पहिल्या 2 महिन्यात डॉक्टरांनी बंद केल्या 2 गोळ्या. टोटल 3 गोळ्या होत्या मला. 500+50 अशा सिटारचा म्हणून गोळी होती. ती मला 3 होत्या. त्यातली नंतर 1 राहिली. 1 राहिलेली मी हळूहळू 1 दिवस असं करत करत बंद करून आता बंद करून मला वाटतंय 8 महिने झाले असेल.